नमस्कार, मी तन्मयी मेहेंदळे. मधुमती स्नेह मंच आयोजित पहिलं क्वारंटाईन कवी संमेलन आम्ही 1 मे रोजी, दुसरं 16 मे, तिसरं 23 मे आणि चौथं आज म्हणजे 10 जून रोजी घेत आहोत. यामध्ये अनेक कवयित्रींनी आत्तापर्यंत सहभाग घेतला आणि आपल्या कविता अतिशय उत्स्फूर्तपणे सादर केल्या. त्याला संमेलनाध्यक्षही लाभले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांनीही आपली ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. त्या सगळ्यांचे मी शतशः ऋण व्यक्त करते. आणि आता ऐकूया आपण 10 जूनच्या शेवटच्या चौथ्या क्वारंटाईन कवी कवयित्री संमेलनाच्या कविता. नमस्कार. मधुमती स्नेहमंच पुणे आयोजित या चौथ्या कवी संमेलनात मी प्राची घोटकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दिनांक 1 मे रोजी मधुमती स्नेहमंच पुणे यांचे पहिले कवी संमेलन सादर झाले. त्यामध्येही माझा सहभाग होता. आणि आज या चौथ्या कवी संमेलनात पुन्हा एकदा मी आपल्यासमोर माझी आई सौ कमल प्रभुणे म्हणजेच रेणुका स्वरूप प्रशालेची माझी मुख्याध्यापिका हिची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. जून जुलै महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच पाऊस, निसर्ग, सृष्टी, श्रावण महिना, वर्षा ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आणि माझ्या आईने निसर्गावर, पावसावर अनेक उत्तमोत्तम कविता लिहिल्या. त्यातली आपल्या सगळ्यांना आवडणारी अशी ही एक कविता आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे वर्षा. रिमझिम झरती पाऊस धारा, त्यातच अंगी झोंबे वारा. रिमझिम झरती पाऊस धारा, त्यातच अंगी झोंबे वारा. खाली धारा वरती धारा, चोहीकडे या धारा धारा. खाली धारा वरती धारा, चोहीकडे या धारा धारा. खुलले अंबर बहरली धरा, या वर्षेचा रंगच न्यारा. या वर्षेचा रंगच न्यारा. हिरवी हिरवी डुलते हिरवळ, हिरवी हिरवी डुलते हिरवळ. झाडा पानांची ही सळसळ, दुथडी भरुनी वाहे खळखळ. सरिता जाई मिळे सागरा, या वर्षेचा रंगच न्यारा. आला हिरवा ओला श्रावण, आला हिरवा ओला श्रावण. क्षणात हिरवे क्षणी पडे ऊन, साथी याचे सुट्ट्या अनसण. साथी याचे सुट्ट्या अनसण. दूध फुटाणे शुक्रवारा, या वर्षेचा रंगच न्यारा. नटली वसुधा नटल्या ललना, नटली वसुधा नटल्या ललना. मौज वाटते त्यात मुलांना, गंधानंदच भरला सारा. या वर्षेचा रंगच न्यारा. या वर्षेचा रंगच न्यारा. रिमझिम झरती पाऊस धारा, या वर्षेचा रंगच न्यारा. या वर्षेचा रंगच न्यारा. धन्यवाद. मी पद्माकर कुलकर्णी. माझ्या कवितेचं नाव आहे चेक. चेक म्हणजे हा बँकेचा चेक आणि परमेश्वराला उद्देशून केलेली ही कविता आहे. मला मान्य आहे मी जन्मताना चेक दिलास तू मला जगण्याचा. मला मान्य आहे मी जन्मताना चेक दिलास तू मला जगण्याचा. पण ना कृपेची तारीख त्यावर, ना सुखाचा एकही आकडा. अरे नावही नव्हतं माझं चेकवर, अरे नावही नव्हतं माझं चेकवर. ते सुद्धा आई वडिलांनी टाकलं त्यावर. मी समजू शकतो तू देव असलास तरी, मी माणूस असलो तरी. घाई गर्दीत होतं असं कधी कधी. पण घाई कुणाची, तुझी की माझ्या वासनांची. आणि चेकवर सही नको तुझी, आणि चेकवर सही नको तुझी, तुझ्या नामाची. श्रीकृष्ण, श्रीराम, श्री विठ्ठल, श्री नारायण. एक तर 17 नावं घेऊन बसलाय भक्तांच्या पिढीवर. अरे कोणतं खरं मानायचं, चेकवर कोणतं नाव टाकायचं. आणि असे किती जन्मांचे कोरे चेक मी आता जमा करू. आता तू म्हणतोय की जामीन हवाय तुला संतांचा, पण ज्ञानेश्वर नाही म्हणाले समाधिस्थ होते म्हणून. तुकोबांनी कानावर हात ठेवले कर्जाचा टिळा लावून. रामदासांचा रोखठोक व्यवहार, जामिनाला नकार. हल्लीच्या काळात
तुझ्याच कलियुगात कुणी कुणाला जामीन राहतं का रे? तू म्हणतोस ते खरंय, तू म्हणतोस ते खरं आहे. एक वेळ देव कळेल पण माणूस कळणं कठीण. भक्त हजारो मिळतील पण संत मिळणं कठीण. म्हणूनच मी आता चेक बंद करून ठेवलाय पाकिटात. वर पत्ता लिहून श्री विठ्ठलनाम पतपिढी संस्था भक्ती मार्ग वैकुंठ धाम. तुझी यमराज एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस आहे ना, तुझी यमराज एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस आहे ना, त्यांना सांग केवळ या चेक घेऊन जा. फक्त आठवणींचं पाकिट मात्र इथेच ठेवून जा. आठवणींचं पाकिट मात्र इथेच ठेवून जा. तुला सुंदर बनवायचं ना हे जग. अगदी तुझ्याकडल्या साऱ्या रंगांनी न्हाऊ माखू घालायचंय. स्वतःसाठी काही काही ठेवायचं नाहीये. तर मग होऊ दे उधळण मनमुराद रंगांची. तर मग होऊ दे उधळण मनमुराद रंगांची. दरवळू देत गंधित वारे ठाई ठाई. खुलं कर तारांगण इतक्या स्वैरपणे की त्यालाही उणीव भासावी एखाद्या तुटक्या ताऱ्याची. दीपवून टाक जगाला लक्ष दीपमालांनी. दीपवून टाक जगाला लक्ष दीपमालांनी. पण पण जर ऐकशील तर पसाभरा भाळ चिमूटभर चांदणं अगदी नखा एवढी चंद्रकोर जरा जपून ठेव. अगदी स्वतःपुरती, फक्त स्वतःसाठी. भरभरून दिल्यानंतर रिक्त झालेल्या तुला तेच देतील एक नवी उर्मी. पुन्हा एकदा जगाला सजवण्याची. पुन्हा एकदा जगाला सजवण्याची. धन्यवाद. नमस्कार, मी सौ माधुरी डोंगळीकर पुरण. मी सर्वप्रथम मधुमती स्नेह मंच यांचे आभार मानते. त्यांनी मला या कवी संमेलनात सहभागी होण्याची संधी दिली. तसेच तन्मयी देशपांडे यांनाही धन्यवाद देते. माझी पहिली कविता पाऊस. पाऊस एकच असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. पाऊस एकच असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. प्रत्येकाच्या मनातलं पावसाचं रूप आगळं असतं. बालपणीच्या होडीत मन निरागसपणे तरंगतं. बालपणीच्या होडीत मन निरागसपणे तरंगतं. पहिल्या पावसातील मृदगंधानं कोणी हळुवार मोहळतं. जलधारा अंगावर घेत कोणी मनमुराद भिजतं. जलधारा अंगावर घेत कोणी मनमुराद भिजतं. कोणी आठवणींच्या पावसात चिंब होतं. पावसाच्या सुरेल गाण्यानं कोणाचं मन धुंद होतं. पावसाच्या सुरेल गाण्यानं कोणाचं मन धुंद होतं. प्रेमाच्या वर्षावात कोणी आकंठ बुडून जातं. भटकंती करत भिजायला कोणाकोणाला आवडतं. भटकंती करत भिजायला कोणाकोणाला आवडतं. खिडकीतून जलधारा बघत कोणी पावसाचा आनंद घेतं. लाखो वारकऱ्यांचा सागर भक्तिरसात भिजतो. लाखो वारकऱ्यांचा सागर भक्तिरसात भिजतो. माऊलीच्या भेटीसाठी चातकापरी आसुसतो. प्रत्येकाचा पाऊस अन भिजणं वेगळं असतं. प्रत्येकाचा पाऊस अन भिजणं खरंच वेगळं असतं. काळजातला ओलावा जपून जगण्याचं भान आगळं असतं. चिंब भिजलेल्या मनमोराचा पिसारा अलगद फुलून येतो. चिंब भिजलेल्या मनमोराचा पिसारा अलगद फुलून येतो. धरतीपरी मनातही सृजनाचा उत्सव होतो. धरतीपरी मनातही सृजनाचा उत्सव होतो. आणि आता दुसरी कविता माहे. समस्त स्त्रीवर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. लक्ष्मीचा वरद हस्त. लक्ष्मीचा वरद हस्त असो कितीही सासरी. माहेराच्या झोपडीशी कशी होई बरोबर. लक्ष्मीचा वरद हस्त असो कितीही सासरी. माहेराच्या झोपडीशी कशी होई बरोबरी. असो कितीही सुखाची, असो कितीही सुखाची गाद्या गिरत यांची शेज. एका सतरंजीवरचे मनी जपते मी गुज. किती मिळते गजरी, किती मिळते गजरी पंच पक्वान्न पानात. किती मिळते गजरी पंच पक्वान्न पानात. आई काकूच्या हाताची चव रेंगाळे मनात. घेते जरी इथे सारी, घेते जरी इथे सारी सुख पायाशी लोळण. घेते जरी इथे सारी सुख लोळण पायाशी. क्षणभर मी निवांत माहेरच्या उंबरेशी. परतीच्या वाटेवर, परतीच्या वाटेवर आठवांचे येती पुर.
परतीच्या वाटेवर आठवांचे येती पुर, डोळे पाण्याने भरून काळ जात पुढं पुढं. लेक आठवता मनी सावरते त्याच क्षणी, लेक आठवता मनी सावरते त्याच क्षणी, तिचे माहेर जपण्या येई परतुनी झणी. लेक आठवता मनी सावरते त्याच क्षणी, तिचे माहेर जपण्या येई परतुनी झणी. लाख मोलाचे हे सौख्य, लाख मोलाचे हे सौख्य मनोमनी मी जपते, लाख मोलाचे हे सौख्य मनोमनी मी जपते, त्याचा सुखाचा मी सडा माझ्या अंगणी शिंपले. लाख मोलाचे हे सौख्य मनोमनी मी जपते, त्याचा सुखाचा मी सडा माझ्या अंगणी शिंपते. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा कुलकर्णी. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण सरी. काळ्या मेघातून वाट पाहायला लावणारा पाऊस, रिमझिमणारा पाऊस, बरसणारा पाऊस, कड्या कपारीतून कोसळणारा पाऊस, तप्त धरेला तृप्त करणारा पाऊस, अशी ही पावसाची अनेक रूपं मनाला मोहरून जातात. पण सगळ्यात लपंडाव खेळणारा पाऊस मला जास्ती आवडतो, भावतो, म्हणजेच ह्या श्रावण सरी. श्रावण सरी लई भारी, श्रावण सरी लई भारी, उरात येते शिरशिरी, आठवणीना उधाण भारी, काळजात लहर येते खरी, काळजात लहर येते खरी, मागोवा घेते आषाढ बरसता दारी, तरी पण श्रावण सरी लई भारी. हिरव्या रंगाची बरसात, हिरव्या रंगाची बरसात, फुलांची खैरात, गंध दरवळतो निशिगंधात, गंध दरवळतो निशिगंधात, मारवा माळतो केसात, मल्हार गरजतो नभात, अशी ही निसर्गाची मैफिल न्यारी, अशी ही निसर्गाची मैफिल न्यारी, श्रावण सरी लई भारी. ते मेघ नभी गडगडती, ते मेघ नभी गडगडती, लाटा ही उंच उसळती, इंद्रधनुची रंगसंगती, इंद्रधनुची रंगसंगती, सजली धजली रूपवती ती, अवघी मोहक सृष्टी सारी, अवघी मोहक सृष्टी सारी, श्रावण सरी लई भारी. सळसळत खळखळत सरसरत, सळसळत खळखळत सरसरत, अशी ही श्रावण सरी, जाई नजरेच्या दुरी, जाई नजरेच्या दुरी, सांजवेळी काहूर उठते उरी, सांजवेळी काहूर उठते उरी, तरी पण श्रावण सरी लई भारी, लई भारी, लई भारी. धन्यवाद. मी सौ पुष्पलता अंकुशला. मधुमती स्नेहमंच यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. रसिक हो, मराठी ही एक सुंदर भाषा आहे. ती आपली माय आहे आणि म्हणूनच आपण तिला मातृभाषा असं म्हणतो. या मातृभाषेचा सन्मान खरं तर प्रत्येकाने केला पाहिजे, कारण तिच्यामध्ये तेवढी थोरवीही आहे. या मातृभाषेचा सन्मान करताना प्रत्येकाचा ऊरही तेवढाच भरून आला पाहिजे. आणि म्हणूनच या मातृभाषेवर, केवळ मातृभाषेच्या प्रेमापोटी मी हा मराठी भाषेचा पोवाडा केलेला आहे. ऐका तर मग. अग सह्याद्रीच्या कडे कपारी, शिवराय स्वराज्य बसे. अग सह्याद्रीच्या कडे कपारी, शिवराय स्वराज्य बसे. महाराष्ट्र हो म्हणती त्याला, सकलांना ठाऊक असे. जी 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 जी, अहो महाराष्ट्राची बोली ऐका, मराठी तिचे नाव असे. महाराष्ट्राची बोली ऐका, मराठी तिचे नाव असे. संस्कृत उदरी जन्म झाला, प्राकृतातही रूप दिसे. ग ग ग ग, प्रेमळ सुंदर सुरेख रांगडी, प्रेमळ सुंदर सुरेख रांगडी, मरहट्टाच्या मुखी वसे. मातृभाषा हो म्हणती तिजला, रूप आईचे घे जसे. जी 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 जी, समास अलंकार वृत्त विभक्ती, तिजला अवयव असती ग. सुंदर नारही, अहो समास अलंकार वृत्त विभक्ती, तिजला अवयव असती ग. विराम चिन्ह ही अंगी लेऊन, अधिक सुंदर दिसती ग ग ग ग ग. ओवी अभंग भारुड पोवाडा, लावणी वा अंगाही,
ही तिची रूप आहेत. ओवी अभंग भारुड पोवाडा लावणी वा अंगाई, साहित्य रूपे अपत्य तिजला, हीच असे खरी नवलाई. जी 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 राजभाषेचा मान तिला हो, मानाचा मुकुट शिरी. राजभाषेचा मान तिला हो, मानाचा मुकुट शिरी. मराठी ही माझी भाषा, अभिमान असावा रे. जी 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 वाचन संस्कृती जोपासू आपण, वाचन संस्कृती जोपासू आपण, गौरवतीचा करूया अन संवर्धन तिचे करण्यासाठी चला शपथ घेऊया. जी 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 चला शपथ घेऊया, चला शपथ घेऊया. हे 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 हे. नमस्कार, मी सोनालिका जोशी. माणूस नेहमी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. कधी शब्दांनी, कधी हसून, कधी रडून. खूप मार्ग आहेत एक्सप्रेस करण्यासाठी. कधी कधी शांतही बसतो, त्यातनंही आपल्याला त्याचे भाव कळतात. आणि काही वेळेला शब्दांची गुंफून, एक गुंफण करून, एक माळ करून किंवा एका यमकात जुळवून आपल्या कवितेद्वारे माणूस व्यक्त होतो. सगळ्यांनाच माहिती आहे कविता किती सुंदर पद्धतीने व्यक्त होते, माणसाच्या भावना व्यक्त होतात. असंच कवितांचे शौकीन ज्यांनी कवी संमेलन भरवलंय. कवी संमेलन हे 4थं आहे. धनश्री गणात्रा यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन चालू आहे आणि हा त्या कवी संमेलनाचा 4था भाग आहे. मी खूप आभारी आहे की मला प्रमुख पाहुणी म्हणून ह्या कवी संमेलनासाठी ही संधी मिळाली आणि इथे उपस्थित राहता आलं तुमच्यासमोर, तुमच्याशी बोलता आलं, मला एक्सप्रेस होता आलं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि हे कवी संमेलन इतकं उत्कृष्ट पद्धतीने चाललं आहे. आज त्याचे चारही भाग इतके अप्रतिम, खूप लोकांना आवडत आहेत आणि तर लोक त्याचा आनंद घेत आहेत. सो आता तुम्ही या 4थ्या कवी संमेलन आहे तर त्यालाही तुम्ही उपस्थित राहा. उपस्थित म्हणजे तुम्ही ऐका, तुम्ही त्याचा आनंद घ्या असं मी म्हणेन. सो एन्जॉय आणि तुमचा रिस्पॉन्स, तुमचा प्रतिसाद अवश्य द्यायला विसरू नका. मला थोडी शांतता विकत मिळेल का तुमच्याकडे? नाही, मला ती माझ्या शहरात घेऊन जायची. जमेल तशी पेरणी करायची आजूबाजूला. मग हळूहळू शांततेचं पीक येईल आणि फक्त शांततेचा आवाज भरून राहील जिकडे तिकडे. थोडे पक्ष्यांचे आवाजही उसने घेऊन जाईल म्हणजे. नाही, पक्षी आहेत माझ्या शहरात पण हे असे गाणारे नाही आहेत. तिकडे पक्ष्यांचं गाणं सुद्धा अगदी वेळेनुसार असतं. माणसाप्रमाणे त्यांचे आवाज सुद्धा दाबले गेले. त्याबरोबर थोडा जंगलाचा सुवासही मिळेल का? तो पण जरा घेऊन जाईल म्हणते. नाही, शहरात सकाळी येणाऱ्या नाल्याच्या आणि घरातल्या पदार्थांच्या वासाशिवाय काहीच नाही. पूर्वी येणाऱ्या पावसानंतरच्या मातीचा वास सुद्धा हल्ली शहरातल्या मातीला येईनासा झाला. आणि मला थोडी थंडगार हवा, मोकळी हवा पण हवी. गुदमरायला होतं शहरात. आणि थोडं संधी प्रकाश आणि छान नितळ पाणी सुद्धा घेऊन जाईल म्हणते. एक काम करता का, मला या सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या बांधून द्याल का? घेऊन जाते सगळं तिकडे. पेरीन म्हणते. पीक येईल की नाही देव जाणे. कारण शहरातली हवा आणि लोक दोन्ही त्याला साजेसे हवेत ना. हा, फक्त एवढंच होऊ नये की तिकडे नेल्याने या सगळ्याची नासाडी व्हावी. नाहीतर काय, पुन्हा येईनच इकडे हे सगळं उष्ण मागायला तुमच्याकडे.
नमस्कार, मी तन्मयी नचिकेत मेहेंदळे. माझ्या कवितेचं नाव आहे जीवन हे जगणं. हल्ली झालंय असं, जगणं झालंय खूप सोपं, पण मरण आहे सोपं आणि जगणं आहे मोठं मोठं. खरेच हे मरण खूप सोपेच असते. ना चिंता खोट्या प्रतिष्ठेची, ना भयानक समाजाची. पण जगण्यासाठी प्रतिष्ठा जपावी लागते. बाळगावी लागतात बंधनं याच समाजाची. जगता जगता यातना भोगतो अपार. सुख दुःख येते जाते त्या सीमाना भार. रोज तीच कामं आपण आनंदाने अथवा नाईलाजाने करतच राहतो आणि या आयुष्यातले चढ उतार अंगावर झेलतच राहतो. मग वाटतं कधी कधी की बास, आता द्यावा आयुष्याला कुठेतरी पूर्ण विराम. अशा जगण्यापेक्षा कायमचाच घ्यावा ना जीवनात आराम. पण या जगण्याला घाबरून नसते जायचे मंडळी, उलट या जगण्याची मजाच घेत राहायचे असते. मस्त जुगाराची बंधनं सगळी, नाती बंधनं, मग कशाला हवा तो खोटा बुरखा. त्या पोकळ प्रतिष्ठेचा नकोच, उगाच खोट्या चेहऱ्याची आणि त्या स्तुतीची निरर्थक भरगोस. उंच आकाशात भरारी मारतच फुलपाखरू व्हायचं आणि आपसुकच हसायचं. झालं ते झालं, आता उद्या काय होईल या आशेवर पुन्हा जगत राहायचं. कारण हल्ली झालंय असं, जगणं झालंय खूप सोपं आणि जीवनच आहे सोपं आणि जगणं झालंय मोठं मोठं. म्हणूनच म्हटलं की नका गाळू आसव, आयुष्यात येऊ दे छोटंसं हासव. रसिको नमस्कार, मी ऋचा थित्ते कविता सादर करते. मैत्री. मित्र म्हणा, सखा म्हणा, यार किंवा दोस्त, मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. कधीही करा फोन, कधीही जाऊन टपका, आयुष्याच्या रांगोळीतला तो महत्वाचा ठिपका. सगळीकडे असेल लागू, पण इकडे नसते शिस्त. मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. छोट्या छोट्या गोष्टीत त्याचा महत्वाचा विचार, त्याच्या सोबत घडू शकतो जगात कुठेही संचार. मित्राला द्यायचे गिफ्ट नसते महाग, नेहमीच स्वस्त. मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. कुठलाही प्रॉब्लेम असो देतोस तो सोल्युशन. असणार एकदम परफेक्ट, कुठलेच नसते कन्फ्युजन. कुठल्याही सिच्युएशन मध्ये त्याच्यावरच असते भिस्त. मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. त्याचं घर म्हणजे आपलंच तर असतं. कितीही रहापडी ते हक्काचंच असतं. ताव मारा जेवणावर, खाऊही करा फस्त. मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. कडक उन्हात असो किंवा पावसाच्या रात्री, मैत्री म्हणजे खरंच विश्वासाची छत्री. मैत्रीची हाक येता कोण असेल व्यस्त, मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. मैत्री म्हणजे असते आपलेच प्रतिबिंब. मैत्रीच्या पावसात सावलीही नाहते चिंब.
रुसवे फुगवे तंटा भांडण टिकत नाही जास्त. रुसवे फुगवे तंटा भांडण टिकत नाही जास्त. मैत्रीची ही भावनाच एकदम असते मस्त. वयात असलं तरी अंतर मनात नसते. वयात असले तरी अंतर मनात नसते. कुणाशीही मैत्री झालेली दिसते. बिन रक्ताच्या या नात्यात सगळेच असते रास्त. बिन रक्ताच्या या नात्यात सगळेच असते रास्त. मैत्रीची ही भावना एकदम असते मस्त. मैत्रीची ही भावना एकदम असते मस्त. धन्यवाद. नमस्ते, मी अजय राजेंद्र देशपांडे. मधुमती स्नेहमंच आयोजित 4थ्या क्वारंटाईन काव्य संमेलनामध्ये मी माझी कविता सादर करत आहे. या काव्य संमेलनामध्ये सहभागी केल्याबद्दल मी निवेदिता नचिकेत महेंदळे आणि तन्मयी महेंदळे यांचे आभार मानतो. या कवितेची थीम अशी आहे की प्रेयसीच्या हट्टानुसार प्रियकर तिच्यावरती ही कविता करतो. वाटले असेल तुला की तयारी करावी लागली असेल मला. काही लिहायचे तुझ्यावर म्हणजे विचार करावा लागला असेल मला. पण खरं सांगू तुला, मी करणार असं काहीच नव्हतो. मी फक्त बसणार होतो आणि त्याच क्षणी तू समोर येणार होतीस. मग शब्द नव्हते, मग विचार नव्हते, होत्या त्या फक्त भावना. थँक्यू. नमस्कार, मी निवेदिता मेहेंदळे. माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे ऑनलाईन ऑनलाईन. जून महिना आला, आला पावसाळा. जून महिना आला पावसाळा. नाही सुरू झाली शाळा. आता होऊ नका गोळा, नाही सुरू झाली शाळा. ऑनलाईन ऑफलाईनचे सुरू आहे सत्र. ऑनलाईन ऑफलाईनचे सुरू आहे सत्र. कोणीही बाहेर फिरत नाही इतरत्र. मैत्रीण नाही, गप्पा नाही. असते ऑनलाईन चॅट. घरीच बसून गप्पा गाणी. साथीला असते मॅट. नवीन पुस्तकांचा वह्यांचा आता नाही सुवास. PDF डाउनलोडिंगसाठी नेटवर्कचा ध्यास. सर्व्हर असेल डाऊन तेव्हा घेऊ पटकन जेवून. नवीन ज्ञान अपलोड झाले का पाहू फोल्डर उघडून. झूम आणि व्हॉट्सअपने जग आता घरात आणले. जगभरातले ज्ञान आता यंत्रामध्ये साठले. यंत्रवत भावना यंत्रवत मने. माणसाचे झाले आहे यंत्रवत जिणे. विकासाची चाहूल आणि प्रगतीची खात्री. पण भीती असते मनाला काय घडेल कोणत्या रात्री. चक्रीवादळ की वादळाचे चक्रावणे. वाऱ्याचे घोंगावणे आणि वादळातच जिणे. क्षण आताचा घेऊया जगून. अशाश्वत शाश्वताला ऑनलाईन घेऊ मागवून. ऑनलाईन जिणे ऑनलाईन गाणे. ऑनलाईन वाहणे ऑनलाईन पाहणे. या जगात ऑनलाईन असणारा प्रगती करतो हे अगदी खरंय. म्हणूनच सांगते ऑनलाईन राहणे ऑनलाईन बहरणे. ऑनलाईन वाढणे आणि ऑनलाईन वाढवणे. हेच आहे आपले ऑनलाईन जगणे. धन्यवाद. नमस्कार. श्री नचिकेत मेहेंदळे संचालित मधुमती स्नेहमंच प्रस्तुत आणि आयोजित
आजच्या या ऑनलाईन कवी संमेलनात मी धनश्री गणात्रा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मधुमती स्नेहमंचतर्फे पहिलं ऑनलाईन कवी संमेलन 1 मे रोजी, दुसरं 16 मे रोजी आणि तिसरं 23 मे रोजी आयोजित करण्यात आलं होतं आणि आज दिनांक 10 जून रोजी या उपक्रमातलं चौथं कवी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवी आणि कवयित्रींचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांचे खूप खूप आभार. आजच्या या कवी संमेलनाची संमेलनाध्यक्षा म्हणून आपल्यासमोर मी माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे सख्या. सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, वाऱ्यावरती हलके शब्द लकेरी फेकणे. सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, खोडकर डोळ्यातून मला बघून हसणे. सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, माझ्या रुसल्या मनाला हळू कुशीमध्ये घेणे. सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, सख्या असे सांजवेळी तुझे अवचित येणे, तुझा स्पर्श परिसाचा माझा देह होई सोने, तुझा स्पर्श परिसाचा माझा देह होई सोने. तुम्हाला हा आमचा उपक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियांची आम्हाला अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 4 कवी संमेलनाला ज्यांचे हातभार लागले, ऑनलाईन असू दे, व्हर्च्युअली असू दे अथवा प्रत्यक्षात असू दे, त्या सर्वांचे मी शतशः ऋण व्यक्त करते. धन्यवाद.